Imperfect competition. We are discussing here a 12th economics, chapter number 5th, and name of the chapter is the forms of market. Imperfect competition is the another types of a market. Imperfect competition means a type of market showing some but all, not all, the features of a competitive market. So following are the some types of a imperfect market. काही अपूर्ण स्पर्धा हा बाजाराचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये काही स्पर्धायुक्त बाजाराची वैशिष्ट्ये आढळत नाहीत, पण काही वैशिष्ट्ये आढळतात आणि त्यातला पहिला बाजाराचा प्रकार आहे मोनोपॉली. मोनोपॉली हा एक आणखीन असा बाजाराचा प्रकार आहे की मोनो मीन्स सिंगल अँड पॉली मीन्स सेलर. मोनो मीन्स सिंगल अँड पॉली मीन्स सेलर. So thus, monopoly means a single seller or producer who has a complete control over the supply of a commodity. There is no close substitute of a commodity, and due to absence of competition, monopolist is a price maker, not a price taker. मोनोपॉली हा एक असा बाजाराचा प्रकार आहे की ज्यामध्ये एकमेव विक्रेता आहे आणि सिंगल विक्रेता आहे. म्हणजे इट इज अ मार्केट in which there is only one seller who control the entire market supply for product and which has no close substitute. बाजाराचा हा असा एक प्रकार आहे की जिथे एकमेव विक्रेता आहे, वस्तूला पर्याय उपलब्ध नाही आहेत आणि त्याचबरोबर बाजारातल्या वस्तूच्या पुरवठ्यावरती विक्रेत्याचं पूर्ण नियंत्रण असतं. अकॉर्डिंग टू चेंबरलेन, मोनोपॉली रिफर्स टू अ सिंगल फर्म which has control over the supply of a product and which has no close substitute. मक्तेदारी ही एक उद्योग संस्था आहे की जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. आपण अपूर्ण स्पर्धा हा एक बाजाराचा प्रकार अभ्यासत आहात आणि या बाजाराच्या प्रकारामध्ये मक्तेदारी हा एक बाजाराचा प्रकार आहे. की मक्तेदारी म्हणजे या शब्द काय आहे की मोनो म्हणजे एक आहे आणि पोली म्हणजे विक्रेता. तर मोनोपॉली या ग्रीक शब्दापासून हा शब्द आलेला आहे. हा एक असा बाजार आहे की जिथे एकमेव विक्रेता आहे, वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नाही आहे आणि विक्रेत्याचं बाजार वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे. असा एक बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारी आहे. तर या बाजाराची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहिजे आहेत. तर मक्तेदारीच्या बाजाराची वैशिष्ट्यामध्ये मक्तेदार हा सिंगल सेलर आहे आणि या वैशिष्ट्यांमध्ये काही पहिलंच वैशिष्ट्य या बाजाराचं आपल्याला सांगता येईल की सिंगल सेलर. इन द मोनोपॉली मार्केट देअर इज अ सिंगल सेलर और अ सिंगल प्रोड्युसर. अंडर द मोनोपॉली ही हॅज नो रायव्हल्स अँड ही फेस नो कॉम्पिटिशन. की या बाजारात एकमेव विक्रेता असल्यामुळे की या बाजारामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा असत नाही आणि त्याचबरोबर द नंबर ऑफ बायर्स लार्ज आहेत की या बाजारात ग्राहकांची संख्या असंख्य आहे, परंतु विक्रेता मात्र एकमेव आहे. नेक्स्ट आहे नो क्लोज सबस्टिट्यूट. देअर आर नो क्लोज सबस्टिट्यूट फॉर प्रोडक्ट ऑफ द मोनोपॉलिस्ट. देअर नो क्लोज सबस्टिट्यूट फॉर अ कमोडिटी सोल्ड इन द मार्केट. सो लाईकवाईज नो अदर फर्म प्रोड्यूस द सेम प्रोडक्ट. Hence, the monopolist does not face any competition, so he can charge any price for a product. And so cross elasticity of demand for his product either zero or negative. So the buyers have no choice. They have either buy or the product from the monopolist or go without it. की पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात, त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला इथे वावच नसतो. एकतर त्यांना ती विक्रेत्यांकडून ही वस्तू विकत घ्यावी लागते, अन्यथा त्या वस्तूपासून वंचित राहावं लागतं. पण मक्तेदारीच्या या बाजारामध्ये क्रॉस इलास्टिसिटी डिमांड जी आहे फॉर हिज प्रोडक्ट एल्डर झिरो किंवा नकारात्मक असते. तर हे दुसरं वैशिष्ट्य आहे नो क्लोज सबस्टिट्यूट. देन आहे बेरीज टू एंट्री. इन दिस अंडर द मोनोपॉली द एंट्री ऑफ अदर फर्म इज स्ट्रिक्टली रिस्ट्रिक्टेड. की कोणतीही नवीन फर्म इथे नवीन उद्योग सुरू करू शकत नाही. The seller has complete hold over the supply of market and such provision protect the monopoly power of the monopolist. इथे कुठल्याही प्रकारचं नवीन उद्योग स्थापन होऊ शकत नाही बिकॉज ड्यू टू लीगल, नॅचरल अँड टेक्निकल बेरीज असू शकतात की तांत्रिक, कायदेशीर, नैसर्गिक बंधनांमुळे इथे नवीन जी फर्म आहे त्याला स्ट्रिक्टली रिस्ट्रिक्टेड आहे की या कोणत्याही प्रकारची नवीन फर्म या उद्योगामध्ये नवीन उद्योग सुरू करू शकत नाही. नेक्स्ट आहे कंप्लीट कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय. In the monopolist has a complete hold over the market supply
He is a sole producer of the commodity, and there are many entry barriers such natural, economical, and technical or legally, which do not allow the competitor to enter in the market. So he is a sole producer or seller of his product. की या बाजारामध्ये दुसऱ्या पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात. हा विक्रेता एकमेव उत्पादक आणि विक्रेता हा वस्तूंचा असतो, त्यामुळे बाजारपेठेवर पूर्ण नियंत्रण असतं. नेक्स्ट आहे प्राइस मेकर, किंमत करता. अंडर द मोनोपॉली, price maker are not a price taker. He can set any price of a product of the commodity as he has complete control over the supply of a product. की कोणत्याही वस्तूची किंमत हा मोनोपॉलिस्ट फिक्स करत असतो, कारण मोनोपॉलिस्ट इज अ प्राइस मेकर. या बाजारामध्ये वस्तूचा विक्रेता हा किंमत करता असतो. प्राइस डिस्क्रिमिनेशन नेक्स्ट फीचर आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट फीचर्स. प्राइस डिस्क्रिमिनेशन. प्राइस डिस्क्रिमिनेशन मीन्स it imply charging different price for a same product to different buyers. एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी आकारणं याला प्राइस डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात. मीन्स फॉर एक्झाम्पल, स्टुडंट अँड सिनियर सिटिझन्स आर प्रोव्हाइडेड रेल्वे तिकीट ॲट अ कन्सेशनल रेट. जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि विद्यार्थी आहे यांना रेल्वेच्या तिकिटामध्ये सवलत दिली जाते. आणि प्राइस डिस्क्रिमिनेशन इज ॲन इम्पॉर्टंट फीचर ऑफ मोनोपॉली मार्केट. मक्तेदारीचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं प्राइस डिस्क्रिमिनेशन. आणि त्यामुळे इथे द मोनोपॉलिस्ट सक्सीड इन द इन्क्रीजिंग हिज प्रॉफिट बाय अडॉप्टिंग द टेक्निक ऑफ प्राइस डिस्क्रिमिनेशन. की त्याचं नफ्याचं प्रमाण आहे हे प्राइस डिस्क्रिमिनेशनमुळे वाढत असतं. नो डिस्टिंक्शन बिटवीन फर्म अँड इंडस्ट्री. की इन द मोनोपॉली कॉम्पिटिशन फर्म there is only one seller and there is no distinction between firm and industry. उद्योग आणि उद्योग संस्था ही एकच असते, त्याच्यामध्ये कुठलाही फरक असत नाही. म्हणजे फर्म इट सेल्फ बिकम द इंडस्ट्री फॉर दॅट टाईप ऑफ अ प्रोडक्ट. की इथे फर्म, मोनोपॉली फर्म जी आहे तीच इंडस्ट्री असते, तीच उद्योग असतं आणि मोनोपॉलिस्ट हा सोल सेलर आणि प्रोड्युसर ऑफ द प्रोडक्ट आहे. तर अशा प्रकारे हा मक्तेदारी हा अपूर्ण स्पर्धेचा एक बाजाराचा प्रकार आहे की ज्या बाजारामध्ये एकमेव विक्रेता असतो अशा बाजाराला मक्तेदारी असं म्हटलं जातं. आणि मक्तेदारीची वैशिष्ट्य आहे सिंगल सेलर, नो क्लोज सबस्टिट्यूट आहे, बेरीज टू एंट्री आहे, कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय आहे, प्राइस मेकर आहे, प्राइस डिस्क्रिमिनेशन आहेत, अँड फर्म देअर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन फर्म अँड इंडस्ट्री. सो दीज ऑल आर द फीचर्स ऑफ मोनोपॉली. सो होप you understood the definition and features of the monopoly and the monopoly. Thank you for